विधानसभा निवडणूक संदर्भात लवकरच आचारसंहिता लागणार असून या दरम्यान सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी व मंत्री महोदय यांनी आचारसंहिता लागण्याआधी विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी वेग धरलाय। यात अमरावती जिल्ह्याकडे मात्र सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष लागले आहे। अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळणार आहे, कारण या मतदारसंघात अपक्ष आमदार असलेले रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दबंग नेतृत्व असलेले सुनील खराटे हे मैदानात उतरले आहे। सुनील खराटे यांना जनतेचा मिळत असलेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहत त्यांची बाजू भक्कम असल्याचे दिसून येते। या संदर्भात थेट सुनील खराटे यांच्याशी जनविकास न्यूजचे मुख्य संपादक किरण होले यांनी संवाद साधला आहे। पाहूया। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि काही दिवसातच आता विधानसभा निवडणुकी संदर्भात आचारसंहिता सुद्धा लागणार आहे। यासाठी सर्व राजकीय पक्ष ताकदीने कामाला लागलेले आहे। आपण पाहत असाल की अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागलेले आहे, कारण या मतदारसंघात अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात मागील 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रतिबंध या उभ्या होत्या आणि 15,500 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे। आणि आता सुद्धा या मतदारसंघात शिवसेनेने उमेदवारी मागण्याचा दावा केलेला आहे। अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना चांगलीच कंबर बांधून निवडणुकीच्या प्रचारात उतरलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत सुनील खराटे, आपण जाणून घेऊया। नमस्कार दादा, काय सांगाल? विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि बडनेरा मतदारसंघातून आपण निवडणूक लढण्यास शिवसेनेकडून इच्छुक आहात? निश्चितच मी पण इच्छुक आहे। शिवसेनेचा एक शिवसैनिक, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक म्हणून मी गेल्या 10-15 वर्षापासून लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून मी घराघरात आणि पर्यायानं प्रत्येक एरियात, प्रत्येक शाखा, प्रत्येक बूथ, प्रत्येक म्हणजे BLA पासून सगळ्या गोष्टी आम्ही ह्या 5 ते 10 वर्षात केलेल्या आहे। अनेक सभा, अनेक आयोजनं, अनेक कार्यक्रम या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आणि जवळपास गेल्या 10 वर्षापासून एका पदावर असल्यामुळे पक्षाची जबाबदारी सांभाळताना अनेक लोकांचे, त्यात शेतकरी असो, कष्टकरी असो, सर्वसामान्य नागरिक असो, मग ते त्यांच्या लाभाचे मुद्दे असो किंवा त्यांच्या समस्या निवारण करण्याचे मुद्दे असो, हे सगळे मुद्दे घेऊन आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी काम करत आहे आणि त्या काम करताना मला अनेक लोकांचा साथ मिळालेला आहे। माझ्या कार्यकर्त्यांची आणि माझ्या सहकाऱ्यांची मला साथ मिळालेली आहे। त्याच्या माध्यमातून अनेक लोकांची कामं झालीत किंवा काही लोकांचे काम करण्याचा प्रयत्न झाले। त्यामुळे आता त्याहीपेक्षा जास्त लोकांचे कामं करण्यासाठी काही अधिकाराचं पद असलं पाहिजे अशी मानसिकता आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, सर्व सहकाऱ्यांची असल्यामुळे आम्ही या निवडणुकीत त्यांनी एक कंटेस्टंट म्हणून आलं पाहिजे, एक उमेदवार म्हणून गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही उमेदवार माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या इच्छेने, त्यांच्या मर्जीने आणि त्यांच्या आग्रहाने मी शिवसैनिक असून आज बडनेराचा उमेदवार म्हणून मी समोर आलेलो आहे आणि माझी मागणी पक्षश्रेष्ठीनं आहे। शिवसेनेमधून आणखी सुद्धा बरेचसे इच्छुक आहेत जे बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत। निश्चितच, आणि हे जिवंतपणाचं लक्षण आहे। माझ्या मते जेवढे जास्त उमेदवार तेवढा पक्ष जिवंत आहे, हे त्याचं प्रतीक आहे। त्याचा गैरअर्थ कोणी काढू नये किंवा अनेक आमच्या विरोधी पक्षांना असं वाटते की यांच्यात खूप भांडणं आहे, असं भांडणं वगैरे नसते। कुठलीही जेव्हा एखादी शर्यत लागते तर ते सर्व लोक स्पर्धक असतात, परंतु जेव्हा एखादा व्यक्ती शर्यत जिंकतो तेव्हा सर्व लोक त्याला शुभेच्छा देतात, त्याचं अभिनंदन करतात, त्याच्या पाठीशी जातात। आता सध्याची परिस्थिती तशीच आहे। सर्व शिवसैनिकांना किंवा सर्व इच्छुक उमेदवारांना वाटते की मला मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून ते सर्व लोक प्रचार करण्यासाठी समोर आलेले आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला निश्चित फायदा होतो आहे की एक उमेदवार 10 ठिकाणी गेल्यापेक्षा 10 उमेदवार 10 ठिकाणी, म्हणजे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास कुठलाही म्हणजे वेळ लागणार नाही आणि एक व्यक्ती जर फिरला तर त्याला महिनाभर लागला असता, आज तो पूर्ण मतदारसंघ 10 दिवसात फिरला चाललो आहे आणि प्रत्येक उमेदवार ह्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय। याच्या माध्यमातून शिवसेनेचं प्राबल्य निश्चितच वाढत आहे, शिवसैनिकांमध्ये वाढ होते आहे, लोकांना शिवसेना आवडते आहे की बघ अनेक लोक आता फिरत आहेत। त्याचा गैरअर्थ कोणी काढू नये। मी माझ्या मते हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि निश्चितच आणखी उमेदवार आले तर त्यांचं स्वागतच आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील आम्हाला ते मान्य राहणार आहे। माझं वैयक्तिक एवढंच मत आहे की या माध्यमातून पक्षाचं काम वाढलेलं आहे आणि ते निश्चित पक्षासाठी चांगली गोष्ट आहे।
2019च्या निवडणुकीत रवी राणांनी आपल्या शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभट यांचा 15,500 मतांनी पराभव केला. जर आता तुम्हाला उमेदवारी मिळाल्यास हा लीड भरून निघेल? हा काही ॲस्पेक्ट्सच्या माध्यमातून मागच्या निवडणुकीस आम्ही मागं राहिलो, निश्चित ही गोष्ट सत्य आहे. आणि 15,541 मताचा डिफरन्ससुद्धा होता, हेही सत्य आहे. परंतु आज गेल्या 5 वर्षात ज्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही कमी पडलो त्या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न मी स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केलेली आहे, कामगारांसाठी आंदोलनं केलेली आहे, अमरावतीच्या जनतेच्या टॅक्सच्या संदर्भात मी आंदोलनं केली आहे किंवा कोर्टात सुद्धा गेलेलं आहे. बऱ्याच लोकोपयोगी कामात आम्ही सहभाग घेऊन लोकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मागचा जो 15,541 मताचा जो फरक आहे तो निश्चित भरून निघून त्याच्याही पेक्षा 15,000 मतं आमची वाढली असं मला वाटते. कारण जर त्याच्या अगोदरच्या लोकसभेत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं होतं, तेव्हा या शिवसेनेचा खासदार जेव्हा निवडणुकीत उभा होता त्याच वेळेस नवनीत राणा सुद्धा उभ्या होत्या आणि त्यांचे पती हे त्या मतदारसंघाचे आमदार असताना 11,000ची लीड हे आनंदराव अडसूळ खासदार असताना आमच्या माध्यमातून त्यांना दिली गेली. म्हणजे निश्चित त्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे. आणि जे काही कमी जास्त थोड्या गोष्टी राहिलेल्या असेल, कदाचित म्हणजे आम्ही कोणत्या तरी गोष्टीत कमी पडलो असेल तर त्या कमी पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आमच्या नेत्यांनी सुद्धा अनेक दौरे केलेले आहे, अनेक या ठिकाणच्या समस्येवर प्रकाश टाकलेला आहे, दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांना उद्धव साहेबांचं काम अतिशय चांगलं आवडलेलं आहे. आणि गेल्या 5-2.5 वर्षाच्या अगोदर जे उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यामध्ये उद्धव साहेबांनी घेतलेले जे ऐतिहासिक निर्णय होते, मग शेतकऱ्याची कर्जमुक्ती असो किंवा आरोग्यसेवा असो, ह्या महाराष्ट्रातली संपूर्ण भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध झाली. जो मुंबईचा पॅटर्न आहे तो लंडनमध्ये लागू झाला कोरोना काळातला. आणि कोरोना काळात एका मुख्यमंत्र्यानं काम जे केलेलं होतं म्हणजे आदरणीय उद्धव साहेबांनी त्याची नोंद लंडनपर्यंत केली. हे महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी गौरवाची बाब ठरली. आता कोरोनासारखा रोग कधी येऊ नये, परंतु आल्यानंतर त्याला कसं तोंड द्यायचं हे कोणालाही माहीत नसताना उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्या गर्तेतून एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे बाहेर काढलं, त्याचा महाराष्ट्राच्या जनतेला विसर पडलेला नाही. आणि 2.5 वर्ष त्यांनी जे राजकारण केलं ते अतिशय पारदर्शक आणि लोकोपयोगी होतं. आणि लोकांना उद्धव साहेब एक स्वतःच्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख सारखे जाणवले. आणि त्याचमुळे आज शिवसेनेची 40 लोक शिवसेनेतून गेल्यावरही आज शिवसेनेचं प्राबल्य वाढलेलं आहे. आणि हा सुद्धा फरक आमच्या बडनेरा मतदारसंघावर पडणार आहे. आणि उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांच्याच प्रेरणेनं आम्ही सुद्धा काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्रयत्नात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे बडनेरात जो मागच्या वर्षीचा डिफरन्स आहे तो आणि आमच्या ज्या ताई हारल्या त्यांचा बदला मी त्या उमेदवाराकडनं घेण्यासाठी सक्षम आहे असं मी मानतो. आणि माझ्या सहकाऱ्यांची त्यासाठी साथ आहे. आणि आमच्या त्या ताईचा जो झालेला पराभव आहे तो निश्चित यावेळेस मी जिंकून दाखवून पराभवाचा बदला घेईन. रवी राणांनी आता दिवाळीला 1-1.5 महिना बाकी आहे आणि किराणा वाटप आता सध्या सुरू केलं आहे. संपूर्ण मतदारसंघात किराणा वाटप सुरू आहे. काही गरजू लोक असतात त्यांना ह्या वस्तू मिळाल्यानंतर काही क्षणासाठी आनंद होतो, परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तो समोर आला पाहिजे. तो जे काही देतो आहे त्या गरजू लोकांना मिळते आहे, मी त्याच्याबद्दल कधी आक्षेप घेणार नाही. बिचारे अनेक लोक असतात त्यांना त्यावेळेस त्याची गरज असते म्हणून ते घेतातही. परंतु एका लोकप्रतिनिधीनं एक प्रलोभनासाठी लोकांना काहीतरी आमिष दाखवून, बऱ्याचदा त्यांचं मी ऐकलेलं आहे, माझ्याकडे ते प्रमाण नाही, की महिलांना आमच्या भगिनींना त्यांनी साड्या दिल्या पण त्या फाटलेल्या होत्या, काही छोट्या होत्या. म्हणजे ही थट्टा आहे आणि लोकशाहीची सुद्धा ही थट्टा आहे. आमदारानं सन्मानानं जगवायला शिकवलं पाहिजे. 1500 रुपयाच्या जसं आता तुम्ही लाडकी बहिणी योजनेचं आपण पाहिलं सगळ्यांना मिळालेलं आहे, निश्चित आमच्या भगिनी खुश झाल्या आहेत. तसंच हा 500 रुपयाचा किराणा मतदारसंघात देते आहे. त्याच्याऐवजी या मतदारसंघात त्यांनी युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. आमच्या महिलांना मोठमोठे उद्योग या ठिकाणी आणून त्यांना रोजगार दिला पाहिजे होता आणि त्या रोजगारातून त्यांना मिळालेलं उत्पन्न ते त्यांच्या जगण्याचा स्वाभिमान ठरला असता. जर 500 रुपये किंवा 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांना काही काळासाठी आनंदी करू शकता, परंतु त्यांचा आनंद त्यांच्या घरातली शिकलेली मुलं जेव्हा नोकरीवर लागतील
आणि त्यांचा सन्मानाचा पगार, मेहनतीचा कष्टाचा पगार जेव्हा घरी घेऊन येईल, ते घरातलं जे आनंद आणि पवित्र वातावरण हे त्यांना पाहिजे आहे. त्यांना गॅस सिलेंडर कमी करून पाहिजे आहे. तसंच किराणा नको, तू या मतदारसंघातल्या युवकांना रोजगार दे, आमच्या भगिनींना रोजगार दे. इथल्या ज्या समस्या आहे म्हणजे त्या मतदारसंघातले जर ग्रामीण भागातले रोड असते, त्या रोड पाहिले तर त्यासाठी लोकांनी आमरण उपोषण केलेलं आहे. म्हणजे साध्या रोडच्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि तुम्ही किराणा वाटून त्यांची मतं लाटण्याचा प्रयत्न करता, तर हे एका लोकप्रतिनिधीला शोभत नाही असं माझं मत आहे. त्यानं त्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी, सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. लोकांना प्रलोभन देऊन त्यांना त्या गोष्टीसाठी ॲडिक्ट न करता त्यांना सन्मानानं जगण्यासाठी मदत केली पाहिजे. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.